विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ क्रमांक 4 हवामान या पाठाची आज आपण माहिती घेणार आहोत. प्रास्ताविक. भारत व ब्राझील या देशाच्या हवामानात मोठ्या प्रमाणावर भेद आढळतात. हवामानातील फरकामुळे दोन्ही देशातील नैसर्गिक वनस्पती, प्राणीजीवन, त्यानंतर लोकवस्ती किंवा लोकजीवन इत्यादी बाबतीत आपल्याला अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. प्रस्तुत पाठात आपण भारत व ब्राझील या देशातील हवामानाच्या वैशिष्ट्यांचा, हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकाचा आणि नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करणार आहोत. दोन देशाच्या अशा अभ्यासामुळे आपण राहत असलेल्या देशातील हवामान समजून घेणे आपल्याला सोयीस्कर होईल. मुलांनो, सर्वप्रथम आपण आकृती 4.1 व 4.2चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहू शकता. मी तुम्हाला आकृती 4.1 ची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर आकृती 4.1 हे ब्राझील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान यांच्याविषयी माहिती सांगते. या आकृतीमध्ये आपण ब्राझीलचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात येतो, म्हणजे त्या ठिकाणी तापमान सरासरी जास्त असतो. ब्राझीलच्या हवामानाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. सुरुवातीला आपण हवामानातील विविधता याबद्दल माहिती पाहूयात. तर ब्राझील या देशामध्ये हवामानामध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे बदल दिसून येतात. अक्षावृत्ती विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात या ठिकाणी विविधता आढळते. विषुववृत्ताजवळ उष्ण हवामान, कारण ब्राझील हा देश सूर्याच्या समोरासमोर येतो, म्हणून त्या ठिकाणी विषुववृत्ताचा पट्टा असल्यामुळे त्या ठिकाणी हवामान अतिशय उष्ण असतो. मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आहे, म्हणून त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तापमान कमी असतो. आता नैसर्गिक आपत्तीची शक्यता यामध्ये बघू आपण की विषुववृत्ताजवळ प्रदेशात ऊर्ध्व दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे व आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग चीन स्वरूपाचा असल्यामुळे आवर्ताची शक्यता कमी जाणवते. आता ब्राझील या देशातील तापमानाची आपण माहिती पाहूया. तर ब्राझील या देशामध्ये ब्राझीलचा उत्तर भाग, त्याच्याविषयी माहिती बघू. त्या ठिकाणी तापमान सर्वात जास्त असतो व तापमानात वर्षभर समानता असते. ॲमेझॉन खोऱ्यात सरासरी तापमान 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस असते. या ठिकाणी आपल्याला दाखवलं की ब्राझील देशाच्या वर तापमान आहे 45 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस. ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये तापमान थोडंसं कमी आहे. तर ब्राझीलचा अति उच्च भूमीचा भाग हा पूर्णपणे थंड आहे आणि किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे हवामान त्या ठिकाणी सौम्य व आर्द्र स्वरूपाचा आहे. हे आपल्याला ब्राझील या देशातील तापमानाबद्दल माहिती घेता येते. मुलांनो, आता आकृती 4.3चे निरीक्षण करा. या ठिकाणी बघा, भारत वार्षिक सरासरी पर्जन्यमान म्हणजे पाऊस आणि तापमान याविषयी आपल्याला हा नकाशा माहिती देतो. तर त्याची माहिती आपण या नकाशाद्वारे करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण ब्राझीलमधील पर्जन्यमान पाहूया. तर मुलांनो, या नकाशामध्ये आपण
ब्राझीलमधील पर्जन्यमान पाहूया. पूर्वी वाऱ्याकडून पाऊस आग्नेय तसेच ईशान्येकडून दिशेनेकडून येणाऱ्या पूर्वी व्यापारी वाऱ्यापासून ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. ॲमेझॉन खोऱ्यात वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटरपेक्षा पाऊस जास्त पडतो. आग्नेय किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. अजस्त्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. अशा प्रकारे आपण ब्राझील या देशातील हवामानाची, तापमानाची आणि पर्जन्याची माहिती बघितली. तर आता आपण भारताच्या हवामानाची वैशिष्ट्ये, तापमानाची वैशिष्ट्ये आणि पर्जन्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते. ते बरोबर आहे. तर आपला देश हा कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. या लंबरूप सूर्यकिरणामुळे सूर्याची थेट किरणे आपल्या देशावरती पडतात. त्यामुळे वार्षिक तापमानाची नोंद अधिक असते. तसेच हे दक्षिणेकडे वाढत जाते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर म्हणजे वरचा भाग, हिमालयीन पर्वतक्षेत्री काही भाग, त्या ठिकाणी तापमान 40°C कमी असते. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये सुद्धा हवामानामध्ये बदल दिसून येतो. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झाले आहे. हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येतो. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडवले जातात. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगापासून परत फिरतात. त्यामुळे त्या ठिकाणी पावसाळ्याला अडथळा येऊन त्या ठिकाणी पाऊस कमी पडण्याची शक्यता असते. पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानाच्या थर वाळवंटी उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा त्या ठिकाणी पट्टा निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य जमिनीकडे हे वारे वाहू लागतात. या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो. परंतु घाटाच्या वात विन्मुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो. त्यानंतर गुजरात, राजस्थान या भागामध्ये सुद्धा पाऊस पडतो व हे वारे तसंच पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात. त्याची बाष्पधारण शक्ती वाढते आणि हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिरोध पाऊस पडतो. हिमालयाच्या रांगापासून हे वारे परत फिरतात व त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. हा मान्सून परतीचा काळ असतो. एकूणच भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेश गणले जातात किंवा मानले जातात. अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींना आपल्या देशाला बरेचदा सामना करावे लागतो. आपल्या भारतामध्ये हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 ऋतू मानले जातात. पहिला उन्हाळा, दुसरा पावसाळा, तिसरा मान्सून परतीचा काळ, तर चौथा आहे हिवाळा. सर्वप्रथम आपण भारताच्या हवामानाची वैशिष्ट्ये पाहूयात. तर आपल्या देशात मान्सून प्रकारचा पाऊस पडतो. हवामान वर्षभर साधारणपणे उष्ण असते.
भारतीय हवामानशास्त्रात विभागलेले मांडलेले भारतातील 4 मुख्य ऋतू म्हणजे उन्हाळा म्हणजे उष्ण हवेचा ऋतू असतो, पावसाळा म्हणजे पावसाचा ऋतू असतो, मान्सून परतीचा ऋतू म्हणजे पावसाचाच ऋतू असतो आणि हिवाळा म्हणजे थंड हवेचा ऋतू असतो. तर आपल्या देशावर हवामान प्रभाव पाडणारे मुख्य घटक आहेत हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत. अक्षरेखीय स्थानकातील फरक आणि समुद्रसपाटीपासूनच्या उंचीतील फरक यामुळे या प्रदेशात हवामान भिन्नतेची मुख्य कारणे आहेत. तर तापमानाची वैशिष्ट्ये पाहूयात आपण. भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जात असल्यामुळे भारताच्या उत्तर व दक्षिण भागात तापमानामध्ये आपल्याला भिन्नता आढळते. तर दक्षिण भागात सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे भारताच्या दक्षिण भागात तापमान अधिक असते. तर उत्तर भागामध्ये बघा, भारताच्या उत्तर भागात कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भाग सूर्यकिरणे तिरपी पडत असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान कमी असते आणि हिवाळ्यात उत्तर भागातील जम्मू काश्मीर, हिमालयातील पर्वत क्षेत्रातील काही भागात तापमान 40°C कमी असतं. भारतातील पर्जन्याची वैशिष्ट्ये. भारतात मुख्यतः नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. भारतातील पर्जन्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येईल. पहिला, नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडणारे पर्जन्य. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पंजाबच्या मैदानी प्रदेश व राजस्थानाचा थरच्या वाळवंटात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होते. परिणामी हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य मोसमी वारे वाहू लागतात व या वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. या पाठाखाली स्वाध्याय आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील प्रदेशात कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. या ठिकाणी काही नावे दिलेली आहेत. बिहार, टोकॅटिन्स, परमाबिको, अलागवास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानाचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्रँडो दो नॉर्ते, पराइबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्र प्रदेश, रोराइमा, ॲमेझॉनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रांडो दो सुल, सांता कॅटरिना, गोवा इत्यादी या ठिकाणी नावे आहेत. तर या कोष्टकामध्ये आपल्याला ते नावे ब्राझील देशातले आहेत का भारताचे आहेत प्रदेश ते आपल्याला टाकून द्यायचे. प्रदेश जास्त पावसाचे, मध्यम पावसाचे आणि कमी पावसाचे 2 कॉलम आहेत, एक भारत आणि ब्राझील. तर भारतामध्ये येतात जास्त पावसाचे प्रदेश पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा, पूर्व महाराष्ट्र. तर या जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये ब्राझीलमध्ये येतात ॲमेझॉनास, रिओ ग्रँडो दो सुल. पुढचा आहे मध्यम पावसाचे प्रदेश. याच्यामध्ये भारतामध्ये मध्यम पावसाचे प्रदेश आहेत पश्चिम बंगाल आणि पश्चिम आंध्र प्रदेश. तर ब्राझील या देशामध्ये मध्यम पावसाचे प्रदेश आहेत सांता कॅटरिना आणि पोरोइमा. कमी पावसाचे प्रदेश. तर भारतामध्ये कमी पावसाचे प्रदेश आहेत बिहार, राजस्थानाचा पश्चिम भाग आणि गुजरात. ब्राझील देशामध्ये कमी पावसाचे प्रदेश आहेत टेकॅटिन्स, परमाबिको, अलागवा, पराइबा, रिओ ग्रँडो दो नॉर्ते. प्रश्न दुसरा, चुकी बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. पहिला, ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. हे विधान बरोबर आहे.
दुसरा, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकाच वेळी समान ऋतू असतात. हे विधान चुकीचं आहे, कारण त्या ठिकाणी वेगवेगळे ऋतू असतात. तिसरा, भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. हे विधान बरोबर आहे. तिसरा, ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे विधान चुकीचं आहे. प्रश्न तिसरा, भौगोलिक कारणे लिहा. पहिला, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. तर त्याचं उत्तर आहे दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत येणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीमुळे त्या ठिकाणी अडवले जातात. त्यामुळे ते वारे त्या उच्चभूमीमुळे अतिशय उंचवर जातात आणि उंच गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या हवेला थंड हवा लागते आणि थंड हवेमुळे त्या ठिकाणी सांद्रीभवन क्रिया घडते आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ब्राझीलचा जो काही भूमी आहे तो वाऱ्याकडील बाजूवर जास्त पाऊस पडतो आणि त्याच्या विरुद्ध पोचणाऱ्या ढगामध्ये बाष्पाचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते. म्हणून त्या ठिकाणी पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. दुसरा, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. त्याचं उत्तर आहे सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यामुळे नियमित बर्फवृष्टी होते. ज्या ठिकाणी अतिशय हवामान थंड असतो त्या ठिकाणी, उदाहरणार्थ जम्मू काश्मीर, या ठिकाणी सतत बर्फवृष्टी होत असते. एखाद्या प्रदेशातील समुद्रसपाटीपासून अतिशय उंच असणाऱ्या पर्वतीय थंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. परंतु ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्ण कटिबंधात आहे, म्हणून त्या ठिकाणी हिमवर्षाव होत नाही. प्रश्न तिसरातील तिसरा, भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. त्याचं उत्तर आहे विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे त्या ठिकाणी पर्जन्यास पोषक अशी स्थिती निर्माण होते. अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागावरच जास्त पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हलकी हवा त्या ठिकाणी वर जाते आणि उंच गेल्यानंतर हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते आणि त्या ठिकाणी थंड हवा लागल्यामुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो. परंतु भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही, म्हणून त्या ठिकाणी तो उष्ण कटिबंधात येत नाही. त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. चौथा, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. त्याचं उत्तर आहे ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमान फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्याचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते, म्हणून उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्तन निर्माण होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. पुढचा प्रश्न आहे, मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभर खूप मोठा बदल होत नाही. त्याचं उत्तर आहे कारण या शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे, म्हणून वर्षभर या शहरावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. म्हणून मॅनॉस शहराच्या वार्षिक तापमान व कमाल तापमान आणि किमान तापमान यामध्ये विशेषतः बदल होत नाही. म्हणून मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभर खूप मोठा बदल होत नाही. पुढचा प्रश्न आहे,
ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. त्याचं उत्तर आहे भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने ते उत्तरेकडे वाहत जातात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमालय रांगाद्वारे अडवले जातात व तेथून ते हिंदी महासागराकडे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या वाऱ्यामुळे भारताच्या द्वीपकल्पी भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. मुलांनो, भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशात बहुतांश भाग सरासरी तापमान 25°C ते 30°C असते. याउलट उत्तरेकडील भागामध्ये तापमान 5°C ते 10°C असते. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते. उदाहरणार्थ, दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 410 मिलीमीटर असते. याउलट उत्तर भागामध्ये तेच सर्वाधिक प्रमाण 250 मिली असते. प्रश्न 4 मधील दुसरा, भारताच्या हवामानातील हिंदी महासागरावर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. पंजाबच्या मैदानी प्रदेशामध्ये व राजस्थानाच्या वाळवंटामध्ये हा हवामान उष्ण स्वरूपाचा असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा त्या ठिकाणी पट्टा निर्माण होतो. हिंदी महासागरावर अधिक दाबी हवा असल्यामुळे हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे हे नैऋत्य दिशेकडून वारे वाहतात. मोसमी वारे बाष्पयुक्त असतात. यामुळे या वाऱ्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आणि ज्यावेळी हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिशय थंड वारे अडवले जातात, त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागामध्ये अतिशय थंड वाऱ्यापासून बचाव होतो. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे ही हिमालयाच्या शिवालिक टेकड्या व हिमालय रांगाद्वारे त्या ठिकाणी अडवले जातात व नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगाच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे वाहतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या व ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. ब्राझीलच्या हवामानावर पुढील प्रकारे परिणाम करणारे घटक आहेत. 1. विषुवतीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. विषुवृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात अधिक तापमान आढळते. याउलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागामध्ये ते तापमान कमी आढळते.
ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने तापमान कमी आढळतं, तर उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाण ही मध्यम स्वरूपाचा असते. पुढचा प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत या देशातील हवामानाची तुलना करा. त्याचं उत्तर आहे, ब्राझील व भारत या देशातील हवामानातील फरक पुढील प्रमाणे आहेत. पहिला, भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. या उलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान आहे, तर उत्तर भागात ते कमी आढळते. या उलट ब्राझीलमध्ये उत्तर भागात तापमान जास्त आहे, तर दक्षिण भागामध्ये तेच तापमान कमी आहे. भारताच्या दक्षिण भागात पर्जन्यमान प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. या उलट ब्राझीलमध्ये उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात तेच पर्जन्यमान कमी आहे. सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते. या ठिकाणी ब्राझील आणि भारत या देशातील हवामानाची तुलना पाहिली.